हां, सो क्वेश्चन नंबर आज आपण घेणार आहे 3, राईट. यामध्ये आपल्याला आय थिंक ॲडजस्टमेंट किती दिलेले आहे, 7 ॲडजस्टमेंट आहे. एकदम मस्त क्वेश्चन आहे. पेज नंबर 56 वरती जो दिलेला आहे. तर फर्स्ट काय करू, ॲडजस्टमेंटपासून सुरुवात करू, चालेल. पहिली ॲडजस्टमेंट वाचा बरं. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. काय होईल याचे इफेक्ट सांगा मला. ॲसेट साईट आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर इथे ॲसेट साईटला लिहितोय मी क्लोजिंग स्टॉक. बोर्डकडे व्यवस्थित लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 22,000. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्या इथं संपलेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंट बघा. राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्ट ₹1,000. म्हणजे यामध्ये आपल्याला बॅड डेप्ट दिलेला आहे ₹900 अँड RDD दिलेलं आहे ₹1,000. ठीक आहे. तर आपण काय करतो, बॅड डेप असेल किंवा RDD असेल यांना काय करतो आपण डेटर्समधून मायनस करतो आणि दुसरा इफेक्ट त्याचा घेत असतो राईट. तर सगळ्यात पहिले बॅड डेपला आपण मायनस करू डेटर्समधून. डेटर्सची अमाऊंट किती दिलेली आपल्याला 40,000. डेटर्स कुठं घेतो आपण ॲसेटला. तर इथं लिहितोय मी डेटर्स 40,000. ठीक आहे. त्यातून मायनस करून घेणार बॅड डेप न्यू 900. किती उरतं आहे सांगा 39,100. त्यानंतर RDD पण लगेच मायनस करून घेऊ. अमाऊंट दिलेली आहे न्यू 1,000 राईट. रिमेनिंग 38,100. आता मी बाहेर का नाही लिहिलं बिकॉज खाली अजून एक ॲडजस्टमेंट याच्यावर आहे डिस्काउंटची राईट. त्याला नंतर सॉल्व करू. आता इथून जे आपण न्यू बॅड डेप आणि न्यू RDD मायनस केलेलं आहे याला कुठं लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सगळ्यात पहिले काय करायचं, चेक करायचं ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड बॅड डेप आहे का आपल्याकडे आहे. मग ती इथं लिहून घेऊ आपण बॅड डेप्ट ओल्ड 500 आहे. काही अडचण. आता इथून जे आपण मायनस केलेलं आहे 900 ते याच्यात काय करणार आपण प्लस. तर इथं प्लस करतोय मी बॅड डेप्ट न्यू ₹900. काही अडचण. आणि RDD जे मायनस केलेले आहे न्यू 1,000 ते पण याच्यात काय करणार आहे प्लस RDD न्यू 1,000. यांची टोटल सांगा आता मला 2,400. ओके. मी मध्ये का लिहिलं कारण बघा क्रेडिट साईटमध्ये आपल्याला RDD दिलेलं आहे ओल्ड. किती आहे ते ₹800. यामधून मायनस होऊ शकतं मग मायनस करून घ्या RDD ओल्ड. हे लक्षात ठेवा इथून फक्त RDD ओल्डच काय करतो आपण मायनस करतो. बाकी सगळे पॉईंट प्लस होत आहे. तर ₹800 मायनस केलं बाहेर किती आलं 1,600 1,600. समजली का ॲडजस्टमेंट. काही अडचण. ओके. आता पुढची ॲडजस्टमेंट बघा बाळांनो. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% अँड क्रेडिटर्स 5%. दोन वेगवेगळ्या पॉईंटवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. डेटर्सवरती पण डिस्काउंटची प्रोव्हिजन करायची आहे आणि क्रेडिटर्सवरती पण डिस्काउंटची प्रोव्हिजन करायची. तर अगोदर डेटर्सला सॉल्व करू बिकॉज डेटर्सची अमाऊंट इथं आपल्याला माहीत आहे राईट. आता प्रोव्हिजन असेल प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ते पण काय करणार इथून मायनस आणि त्याचा पण इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सिमिलर ॲडजस्टमेंट आहे. इथून मी मायनस करणार डिस्काउंट. सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिले बॅड डेप मायनस होते नंतर RDD आणि नंतर डिस्काउंट. डिस्काउंट आहे 3%. 3% किती येत आहे 1143 1143. आता हे मायनस करून घेऊ किती येतं सांगा 36,957. फर्स्ट इफेक्ट मायनस. सेकंड इफेक्ट कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या 2 डिस्काउंट ऑन डेटर्स असा पॉईंट लिहायचं 1143.
सांगा बरं, काही अडचण आहे का? अडचण असेल तर विचारा मला. त्यानंतर यामध्ये जो क्रेडिटर्स पॉईंट दिलेला आहे तो पण आपण कंप्लीट करून घेऊ. डिस्काउंट ऑन डेटर्स केला, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स राहिला. तर क्रेडिटर्सवरती डिस्काउंट आपल्याला म्हणलेलं आहे 5%. सगळ्यात पहिले क्रेडिटर्स कुठे येतं सांगा बाळांनो? लायबिलिटीला. क्रेडिटर्सची अमाऊंट सांगू शकता का तुम्हाला? 25,700. यामधून पण डिस्काउंट मायनसच होणार आहे. किती येतोय डिस्काउंट? 5%. राईट. सेमीच्या असल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. सेमी किंवा मराठीवाले त्याची अमाऊंट म्हणतात 1285. बट काळजी करायची गरज नाही. 24,415. ओके. क्रेडिटर्सवरचा जो डिस्काउंट असतो तो आपल्यासाठी इन्कम मानला जातो, कारण तेवढी अमाऊंट आपल्याला आता कमी द्यायची आहे. इथं पहिले क्रेडिटर्स आपले होते 25,700. म्हणजे आपल्याला त्या क्रेडिटर्सला किती रुपये द्यायचे होते? 25,700. पण आता त्यांनी आपल्याला त्याच्यावरती डिस्काउंट दिला. ते म्हणले फक्त 24,415च द्या. मग एवढी रक्कम कमी झाली, एवढी अमाऊंट कमी झाली. तर हे आपल्यासाठी एक्सपेन्सेस नसून इन्कम राहते. काय राहते? इन्कम. म्हणून क्रेडिट साईडला शो केलं जातं बाय डिस्काउंट ऑन, असं पूर्ण लिहायचं म्हणजे कन्फ्युजन राहत नाही. बऱ्याच वेळेस ट्रायल बॅलन्समध्ये पण काही डिस्काउंट दुसरे पण असतात. या क्वेश्चनमध्ये पण आहे बघा. हां, तर 1285 सांगा. इथपर्यंत काय अडचण? आता करू मी ॲडजस्टमेंट नंबर 4ची सुरुवात. मग यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितलेले जे की आपण पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये सॉल्व केलेले आहे. पहिला एक्सपेन्सेस यामध्ये येत आहे वेजेस. बरोबर आहे. वेजेस ट्रायल बॅलन्समधला जो असतो तो कुठे घ्यावा लागतो सांगा बरं? ट्रेडिंगच्या डेबिटला एक लाईन सोडून मी लिहित आहे वेजेस. ओके. किती आहे वेजेस? फर्स्ट जो वेजेस आहे 800 आहे आणि याचा आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे आपल्याला 700. आउटस्टँडिंग काय करतो आपण? प्लस. आउटस्टँडिंग प्लस 700. टोटल किती होत आहे? 1500. राईट. आणि हे जे प्लस केलं वेजेस त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. इथे हेडिंग घ्यायची लागलंच तर अशी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये पहिला लिहिला आपण वेजेस विच इज 700. राईट. समजलं? तसंच आहे सॅलरी. तर सॅलरी आपलं कुठे येतं बरं? टू सॅलरीज. फर्स्ट जी सॅलरी आपल्याला दिलेली आहे ऑलरेडी ती 3000 आहे आणि अजून काही सॅलरी द्यायची बाकी आहे ती आहे 800 रुपये, 800 रुपीज. ते प्लस करून घेणार म्हणजे यावर्षी टोटल सॅलरी एक्सपेन्सेस असणार आहे 3800. आता जे द्यायचं बाकी ते आपल्यासाठी काय असतं? लायबिलिटी. काय असतं? लायबिलिटी. म्हणून सेकंड इफेक्ट जाणार लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरीज रुपीज 800 आणि यांची टोटल करून घ्या बाहेर 1500. सांगा काही अडचण? समजता येईल म्हणतो मला. बरं. आता यानंतर जी 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनाच अवघड जाते. जेवढे आपले विद्यार्थी आहे त्यांना पहिल्या वेळेस तर ती समजतच नाही. म्हणून ह्या ॲडजस्टमेंटला जेवढं होईल तेवढं तुम्ही लक्ष देऊन बघा. मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो एकदम बेस्टपणे. ठीक आहे. तर काय करायचं? ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला इन्शुरन्स दिलेला आहे आपल्याला. किती आहे तो? 1500. 1500. बरोबर आहे. आणि आता खाली त्याविषयी काय सांगितलेलं आहे बघा. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ. हे जे 1500 रुपये ट्रायल बॅलन्सला दिलेले ते आम्ही 15 महिन्यासाठीचे पेड केलेले. समजलं का इथपर्यंत? आता आपण जे अकाउंटिंग करतोय बाळांनो ती 12 मंथ 12 महिन्याची आहे. बरोबर आहे. आणि यांनी इन्शुरन्स किती महिन्यास पेड केला? 15 मंथचा. तर जास्त झालं ना. जे जास्त आहे ते काय असतं आपल्यासाठी? प्रीपेड. जे जास्तचं पेड केलं ते काय असतं? प्रीपेड. आणि जर जास्तचं रिसिव्ड झालं तर ॲडव्हान्स. रिसिव्ड इन ॲडव्हान्स. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपण इथं काय केलं? 3 महिन्याचं इन्शुरन्स. हे बघा त्यांनी इन्शुरन्स कधीपासून पेड केलेलं आहे त्याची डेट बी दिलेली 1 एप्रिल 2018. राईट. तर इथून जर आपण चेक केलं 31 मार्च 2019 पर्यंत तर ते 12 महिने होत आहे. म्हणजे इथं आपल्याला फक्त किती महिन्याचं घ्यायचं आहे? 12 महिन्याचं. जे एक्स्ट्रा आहे ते आपल्यासाठी काय असणार आहे? ॲसेट असणार आहे. राईट. तर काय करावं लागेल सर? सगळ्यात पहिले आपण इन्शुरन्स पॉईंट कुठं लिहितो ते सांगा? डेबिटला टू इन्शुरन्स. त्याची टोटल अमाऊंट लिहून घेणार 1500. काही अडचण? आता तुम्हाला समजलेलं आहे का बाहेर जी अमाऊंट आहे ती फक्त 12 मंथची पाहिजे?
राईट आहे की नाही. ह्या वर्षी पूर्ण 12 मंथचा यूज झालेला आहे 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत. म्हणून मी इथं 1200 लिहितोय. काय अडचण. याच्यात दुसरा एक लॉजिक असं आहे का तुम्हाला डायरेक्ट समजलेलं आहे 3 महिने एक्स्ट्रा आहे. 15 महिन्यासाठी 1500 तर 3 महिन्याचं किती एक्स्ट्रा आहे 300. तर तसंही तुम्ही मायनस करू शकते इथून प्रीपेड 300 रुपये. तर बरोबर बाहेर किती येतं 1200. कसंही खा तुम्ही, असंही लिहिलं तरी तेच उत्तर येणार आहे. इथून 300 मायनस केलं तरी हेच उत्तर येणार आहे. राईट आहे की नाही. बरं जे मायनस झालं त्याचा दुसरा इफेक्ट सांगा आता. ॲसेटमध्ये प्लस किंवा स्पेशल पॉईंट प्रीपेड इन्शुरन्स 300. सांगा समजलं सगळ्यांना आता. अडचण राहिल्याच्या नंतर या ॲडजस्टमेंटमध्ये. ओके एकदम जबरदस्त ॲडजस्टमेंट होती. त्यानंतर माझी आणि तुमची सगळ्यांची फेवरेट ॲडजस्टमेंट आहे भाऊ. कोणती. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे लँड अँड बिल्डिंगवरती. तर अगोदर लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट सांगा. 25,000. रोबोट आला का आपल्या क्लासमध्ये आज. अडकत म्हणतोय 25,000. ओके लँड अँड बिल्डिंग 1000. ठीक आहे. तर 25,000 किती % किती येतं बरं 1250. राईट. चला रिमेनिंग अमाऊंट सांगा आता बाहेर काय येत आहे. 23,750. राईट. हे मायनस करून कुठे घेतो आपण डेबिट. डेप्रिसिएशन एकच ॲसेट आहे ना. तर डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,250. थोडंसं बाहेर गेलं बरं का असं तुम्ही करू नका एक्झाममध्ये. तर मला असं वाटतं आता ॲडजस्टमेंट आपल्या संपलेलं आहे. शेवटची जी ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला रेशोसाठी दिलेली आहे. मी वाचून दाखवून देतो तुम्हाला, रेशो पण काढून दाखवतो. फक्त व्यवस्थित बघा. ही जी ॲडजस्टमेंट तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये पण यूज होणार आहे म्हणून समजून घ्या. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कोणत्या रेशोमध्ये कॅपिटल रेशो. तर कॅपिटल माहीत पाहिजे तुम्हाला. इथं मी करू का इथे समजेल का तुम्हाला. नंतर रब करून घेऊ. बघा रीना आणि आरती असं लिहितो मी. रीना आणि आरती. रीनाचं कॅपिटल मला वाटतं 50,000 आहे आणि आरतीचं 30,000. तर यांचा रेशो काढा म्हटलेलं आहे. लई सोपं आहे. सगळ्यात पहिले जे 0 आहे ते कॉमन कट करता येईल आपल्याला. इथे पण 4 0 आहे कट करून टाका. इथे पण 4 0 आहे कट करून टाका. रिमेनिंग जे राहिलं ते लिहून घ्या. एखादा असा कॉमन टेबल कॉमन पार्ट आहे का जो यांना दोघांना डिवाइड करू शकतो. नाही. मग हाच रेशो आहे 5:3. लिहून घ्या ॲडजस्टमेंट शेजारी म्हणजे नंतर तुमच्या लक्षात राहील. हा रेशो कशासाठी आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो येईल त्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. ओके करू इरेज. चला मग आता रिमेनिंग क्वेश्चन जो आहे ट्रायल बॅलन्समधले जे राहिलेले पॉईंट आहे त्याला ट्रान्सफर करून घेऊ. एक एक करून मला पॉईंट सांगत चला. सगळ्यात पहिले डेबिट बॅलन्स ट्रान्सफर करू. पहिला पॉईंट परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेस. रिटर्न आहे का परचेसचं आहे. मग अमाऊंटमध्ये लिहितो किती परचेसची अमाऊंट 35,500. ठीक आहे. मायनस रिटर्न. रिटर्न सांगा किती आहे 500. किती येतं बाहेर 35,000. राईट. त्यानंतर सेल्स रिटर्न आहे ना. तर अगोदर सेल्स घेऊन टाकतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय सेल्स 85,000 58,200. होत राहतं 58,200 पण आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. हां रिटर्न 1,000 करा मायनस 57,200. देन सगळ्यात वरती 18,100. त्यानंतर फर्निचर ॲसेट 20,000. नेक्स्ट पॉईंट डिस्काउंट. बघा मी म्हणलो ना तुम्हाला एक नॉर्मल डिस्काउंट पण येतो. हा फक्त डिस्काउंट आहे. डेबिटला किती 1,000. त्यानंतर टू रॉयल्टीज 700. त्यानंतर टू रेंट
अमाऊंट 1900. त्यानंतर ड्रॉविंग काय करतो आपण कॅपिटलच्या डेबिटला टू ड्रॉविंग हा किती 2000 1000 2000. त्यानंतर cash at bank कॅश ॲट बँक किती बँकेत पैसे 11500 एवढे तर माझ्या पण नाही आहे. माझ्या बँक अकाउंटमध्ये ओनली 36 रुपये. इतर तरी 11,500 आहे. ओके कॅश इन हँड पण आहे. 2000 हातामध्ये फक्त 2000 रुपये राहिलेले. ओके आता क्रेडिट बॅलन्स ना सेल्स झालेलं आहे, सन्डे क्रेडिटर झालेलं आहे, रिटर्न झालेलं आहे, RDD झालेला आहे बाबा. डिस्काउंट क्रेडिटचा डिस्काउंट बाय डिस्काउंट किती एवढा मोठा डिस्काउंट वा वा. कमिशन बाय कमिशन आपल्याकडून हजार घेऊन राहिले ना आपल्याला 50 रुपये दिले फक्त डिस्काउंट. बहुत ना इन्साफी आहे 250. ओके त्यानंतर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन एवढं मोठं लिहित मी बीडी लिहितो शॉर्टकट 50,000 30,000. सो अब वो घड़ी आ चुकी है कि हमें क्वेश्चन को टॅली करना है राईट. तर हे जे मी इथं बाउंड्री पाडली होती याला रब करून घेतो. तुम्हाला समजतं आहे ना वरती ट्रेडिंग. हां चला मग सांगा आता मला कोणती साईड मोठी आहे याच्यात क्रेडिट. आय थिंक 79,200 79,200 चेक करत चला. 79,200 मधून मायनस करा किती येतं 23,900 जो रहेगा हमारा ग्रॉस प्रॉफिट CD. ठीक आहे. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट BD 23,900. ठीक आहे. आता इथं आपण टोटल करून घेऊ. कोणती साईड मोठी वाटते तुम्हाला आता मला ही क्रेडिट साईड मोठी वाटते है ना. किती येते टोटल 25,485. त्यानंतर मायनस करायचे सगळे एक एक पॉईंट काय येत आहे 13,592 ग्रॉस नाही सॉरी काय म्हणणार नेट प्रॉफिट CD. आता हा जो नेट प्रॉफिट आहे आपल्याला काय करायचं आहे कॅपिटल अकाउंटला वाटायचं आहे दोघांना आणि तो रेशो असणार आहे 5:3. तर इथं बघा 5 अकाउंटमध्ये घेणार 8 राईट ना आणि 3 अकाउंटमध्ये 8 हा रेशो आहे. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन करून घे एकदा. कुठं दाखवू मी जागा बरं इथं दाखवतो 84-95. ठीक आहे. इथं डिस्ट्रीब्युशन आपल्याला भेटत आहे. मी इथं लिहून घेतो पहिले बाय नेट प्रॉफिट BD 84-95 8,495. त्यानंतर मी दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन नाही करत डायरेक्ट काय करतो टोटल नेट प्रॉफिटमधून हे अमाऊंट मायनस करून घेतो. ठीक आहे. आणि दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला भेटलं 5,097. ठीक आहे. आता डायरेक्ट टोटल करूया कॅपिटल अकाउंट. कॅल्क्युलेशन करत राहा करायची सवय ठेवा. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर यूज नाही आहे. मोबाईल अजून काही स्मार्ट वॉच तुम्ही हुशारकीने यूज करशाल पण मग ऐन वेळेस सगळा क्वेश्चन तुम्हाला टॅली करता येईल मात्र कॅल्क्युलेशनमुळे तुमची चूक होईल. म्हणून आतापासून सवय ठेवा. आता चुकून द्या आपल्याकडे 1 वर्ष आहे. 1 वर्षात खूप कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग होऊन जातात. ठीक आहे. बरं यांची टोटल करून घेऊ पहिले. आरतीची 35,097 करेक्ट आहे का 35,097 मधून 1,000च मायनस केले फक्त तर 34,097 आलं. ठीक आहे. आणि ते 58,495 58,495 मधून 2,000 गेले तर 56,000 राईट. टू बॅलन्स CD. आता हा जो बॅलन्स आहे आपण लायबिलिटीला कॅपिटल अकाउंटला शेडिंग घेतो. यामध्ये रीना आणि आरती यांचं नाव लिहितो
आणि त्यांचा बॅलन्स जो आहे लिहून घेऊ 56,495 34,097 टोटल सांगायची फक्त मला किती आली टोटल 90,592. बरोबर लिहिला का मी आता आपण बॅलन्स शीटला टॅली करू जर दोन्ही साईड बरोबर आल्या तर आपलं उत्तर बरोबर आहे बॉईजनी लायबिलिटी करा गर्ल्सनी ॲसेट करा 1,16,507. आणि आता गर्ल्स 1,16,507. कम्प्लीट किती सिंपल होतं काही अडचण नो. अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता चला थँक्यू